शेतकरी बांधवांनो, हा जो दिसतोय हा फुले ऊस 15006चा खोडवा आहे. म्हणजे लागवड एकदा केलेली, लागवड केल्याच्या नंतर 10 महिने झाल्याच्या नंतर हा ऊस जो आहे तो तुटला आणि त्याचा हा खोडवा आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये, हे 28 नोव्हेंबरला तुटलेला आहे. तर फुटव्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर फुटवे जर आपण बघितले तर एका बेटामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे सरासरी जे काही एक बेट आहे तर त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काही ठिकाणी, आता या ठिकाणी जर बघितलं 1 2 3 4 5 6 फुटवे अशा पद्धतीनं सरासरी म्हणजे जसं लागणीमध्ये फुटवे असतात तसे फुटवे जे आहेत ते ह्या ठिकाणी आहेत. मात्र काही ठिकाणी जे आहे ते जसं हा या ठिकाणी गॅप पडला आहे, हा गॅप पडला म्हणजे आम्ही परत ह्याच्या आधी लागवडी करताना शेतकऱ्याला सांगत होतो. आता परत बघा, हे इकडचं बेट आणि इकडचं बेट आणि ह्याच्या स्पेसमध्ये जे आहे ते गॅप पडलेला आहे. इथं पण बघितलं तर बघा, इथं हे बेट आहे, इथं हे एक बेट आहे आणि ह्या ठिकाणी गॅप पडलेला आहे. तर असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. इथं सुद्धा हा गॅप पडला आहे, त्याच्यानंतर इथं सुद्धा हा गॅप पडला आहे. हे दाखवायचं कारण की म्हणजे लागवड करत असताना ह्या व्हरायटीच्या बाबतीत आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की टक्कर पद्धतीनं जी काही लागवड आहे ती करणं गरजेचं आहे. आता इथं बघा, ही एक बेट आहे, किती फुटवे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे आहेत. तर फुटव्याची संख्या ह्या ऊसाला सरासरी जी आहे ते 6 7 8 9 पर्यंत असते. अशा पद्धतीनं हा फुटवा जो आहे तो ह्याचा सगळा आपण प्लॉट पाहतोय. दुसरं आणखीन एक आहे की गवती वाढ जी आहे हे शेवटी 265च्या क्रॉस आहे. बघा, गवती वाढ म्हणजे काय? एकदम एकाच ठिकाणी लय मोठे फुटवे असे येतात आणि ते नंतर असे पिवळे पडतात. बघा, हे अशा पद्धतीनं हे पिवळे पडतात आणि हे पिवळे पडून जे आहे ते नंतर हे सगळं जे आहे ते पुन्हा जिरून जाते. ह्याला इथं कारखान्याला जाणारा ऊस तयार होत नाही, आपलं नुकसान होत आहे. तर प्रमाण थोडंसं कमी आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी एक काळजी घ्या, या असे जे काही हे बेटं आहेत तर ते मुळासकट पूर्णपणे उपटून जाळून नष्ट करा. ही इथं ठेवू नका. आणि जर प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी जसं आता इथं आहे, पुन्हा ते बेट तसंच आहे गवताळवाडीचं, किंवा आणखीन आता आम्ही हा इथं हे सुद्धा गवताळवाडीचंच बेट जे आहे ते ह्या ठिकाणी बघा, ही गवतीवाड एकदम बारीक बारीक नुसते असे गवतासारखे आलेले हे 1 2 3 4 5 6 7 8, त्याच्यानंतर ही अवका हे 9, त्याच्या बाजूला हे 10, असं एकाच ठिकाणी नुसती गवताळ वाढ झाल्यासारखं जे ॲपिरियन्स येतं ना, ते हे बुचड्या उपटून टाका. आता इथं आणखीन ही एक आहे, त्याच्या पुढं आणखीन जाऊन दाखवतो, हे सुद्धा गवताळवाडीचं आणि त्याच्या पुढे जाऊन का आता हे आणखीन एक गवताळवाडीचं असंच बेट, हे सगळी गवताळवाड आणि नंतर हे जिरून जात आहे. तर काळजी एवढी घ्या, तिन्ही व्हरायटीमध्ये आम्हाला हा प्रॉब्लेम दिसतोय. तर तो 265 सगळ्याच क्रॉसमध्ये हा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे डुप्लिकेट 92 नावानं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो प्रॉब्लेम आहे. तर हे असे बेट फक्त उपटून जाळून टाकणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ह्या रोगाचं व्यवस्थापन आपण करावं. आणि रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं म्हणजे इथून दुसरीकडे तो रोग त्याचा जो आहे तो वाढवा होऊ नये, तर त्या अनुषंगाने रसशोषक किडीचं नियंत्रण करा. आता लेबल क्लेम तसे ह्याच्यामध्ये नाही आहेत, पण काही ठिकाणी जे आहे ते नाईलाजानं आपण शेतकरी प्रॅक्टिसेस असतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही आलेले रिझल्ट आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. ते वापरावाचा किंवा नाही हे शेतकऱ्याचा स्वतःचा हे आहे. फक्त शेतकऱ्याने सांगितलेलं मी सांगतो की काही ठिकाणी शेतकऱ्यांनी थायमिथॉक्झाम आणि लॅम्बडा घेतलेलं आहे, तर त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये राहिले असं काही जण म्हणतात 13007 मध्ये हे ते. तर आपण आपल्या ह्याच्यावर करायचं आहे ते शिफारस जर पाहायला गेलं ॲग्रिस्को शिफारस जी आहे तर ते रोगरची आहे. तर रोगरसुद्धा आपण फवारणी करून ह्याचा जो काही इथला रसशोषक किडी ज्या आहेत त्या कंट्रोल करून त्यांच्या माध्यमातून जो काही हा रोग वाढत जाणार आहे तर तो आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. मात्र महत्त्वाचं हे गवताळवाडीचे बेट जे आहे ते उपटून जाळून टाका. आणि खोडव्याला फुटवे जर म्हटलात तर 1 2 3 4 5 6 एक 7 8 9 फुटवे आहेत ह्याला. आणि खोडवाचे काही ठिकाणी तुटाळ होते तर ते तुटाळ नांग्या भरून घेणं जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे.